आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि सुरुवातीलाच बातमी आहे अक्षय शिंदे संदर्भात। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। खऱ्या बलात्काराला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या करण्यात आली असं मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलंय। बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याने खरं तर बलात्कार केलाच नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। जन आक्रोश मोर्चामधून त्यांनी हे वक्तव्य केलंय। अक्षय शिंदेला ज्या अंतरावर गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होतं। त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात। मग कुठलं रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशात रिव्हॉल्वर काढणार, कुठलं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वर वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाही। लोक का बोलायला घाबरतात माहिती की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, त्यांचा बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या। तर जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर महिलांना अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे। आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे। ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं जे न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागतं। या जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ निर्माण झालेली आहे। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही असं वक्तव्य जन आक्रोश मोर्चामधून जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाकडून देखील त्याचा विरोध केला जातोय। कुणाल, जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर बदलापूर प्रकरणातील म्हणजे अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या समर्थनार्थ एक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। आणि यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये याचे पडसाद पडण्याची उमटण्याची शक्यता आहे, कारण सत्ताधाऱ्यांकडनं चांगलंच धारेवर धरण्यात आलेलं आहे या वक्तव्यासंदर्भात। त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वक्तव्याकडे कशा प्रकारे पाहतात, कारण गृह मंत्रालय पण त्यांच्याकडे आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे न्यायप्रविष्ट असताना देखील अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावरती काय नेमके भाष्य करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदीच। मात्र जर जितेंद्र आव्हाड अक्षय शिंदेला क्लीन चिट एका अर्थाने देत असतील तर त्यांचा नेमका रोख कुणाकडे या संदर्भात काही समजलंय का? नक्कीच, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि एन्काउंटर नंतर सुद्धा विरोधकांनी या एन्काउंटरवरती देखील टीका केलेली पाहायला मिळाली। मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला असल्याचं देखील यापूर्वी देखील विरोधकांकडून म्हटलं जात होतं आणि या विरोधात सत्ताधाऱ्यांनी देखील सडेतोड उत्तर दिलेलं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे राजकारणात म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांचा आहे। आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणाकडे सत्ताधारी आमदार असतील, मंत्री असतील, त्याचप्रमाणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये काय नेमकं वक्तव्य करतायत किंवा काय नेमकं समाचार घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच, धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।